नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 30 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4800 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय 30 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4800 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 30 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव होणार 4800 पार। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 30 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 4800 पार। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि या सर्वांचा परिणाम 30 एप्रिल पर्यंत कसा होणार, काय या परिणामामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये 30 एप्रिल पर्यंत होणार सोयाबीनचा भाव 4800 पार। चला बघूया। आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आपल्या सर्वांना माहिती आहे की यंदा अर्जेंटिनाचं सोयाबीन उत्पादन दुप्पट, ब्राझीलचं ऑन ॲव्हरेज आणि पॅराग्वे उरुग्वेचं उत्पादन अतिउत्तम आहे। यामुळे जागतिक बाजारात सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन यांचं उत्पादन व्यवस्थित आहे। यामुळे मागणीपेक्षा पुरवठा अधिक आहे, म्हणून सोयाबीनचा भाव 3.5 वर्षाखालच्या दबावाच्या स्थितीत आहे आणि यामुळे 30 एप्रिल पर्यंत तरी आपल्याला किमान सोयाबीनच्या भावात जागतिक स्तरावरती सोयाबीनच्या भावात जास्त सुधारणा न दिसता सोयाबीनची भावपातळी 11.5 ते 12 डॉलर प्रति बुशेलच्या दरम्यान राहण्याची शक्यता दिसत आहे। आता देशांतर्गत बाजाराचा जर आपण विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये याचा परिणाम होणार। यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येणार नाही। पण एक चांगली गोष्ट आहे की इथून 30 एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये काही प्रमाणात सोयाबीनची विक्री घटणार। यामुळे 100 ते 200 तेजी येऊ शकते। यामुळे सोयाबीनचा भाव 4200 ते 4600 राहणार। अनुकूल परिस्थितीत जास्तीत जास्त 4700 पर्यंत जाणार, पण सोयाबीनची भाव पातळी आपल्याला 30 एप्रिलपर्यंत 4800 पर्यंत जाण्याची शक्यता अजिबात दिसत नाही। मग या परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री कधी करायची तर लक्षात घ्या, सोयाबीनची बाजारभाव पातळी जर आपल्याला या ठिकाणी 4600 पार जाताना दिसली बाबांनो तर इथं 50% विक्री करा। 4800 पर्यंत पोहोचलं तिथं 50% उर्वरित विक्री करा, ज्यामुळे आपला फायदा होणार, कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनची बाजारभाव पातळी, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।